आजच्या प्रेस कॉन्फरन्सात तुमचे सगळ्यांचे स्वागत करता. आज सगळ्यात पयली काल गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ होम अफेर्सचे जे निर्णय जालो, जे द मोमेंट ऑफ द इंडियन नॅशनल स्टँडर्ड आउटसायड द कंट्री ऑफ द स्पेसिफाईड पर्सन फॉर ट्रॅव्हल फ्रॉम द एब्रॉड, ह्या निर्णयाचे आम्ही स्वागत करता. बरेचशे जे गोवन इंडियन जे एब्रॉड वेगवेगळ्या कंट्रीनी आशिल्ले तांकां परत एकदा भारत देशात हाडपाचो निर्णय कालच्या होम मिनिस्ट्रीन कालच्या डिसिजनान घेतलो. ताचो गोंय सरकार म्हणून स्वागत करता. आतां पर्यंत आमच्या कडेन जे इंडियन नॅशनल रजिस्टर्ड जाल्या गोंयांत ते परत येवपा खातीर आत्ताच्या घडीक ते 3100 आसा. जे परत येवपाक सोदता तांकां जाता तितके बेगीन, जरी फर्स्ट स्लॉट म्हणजे पयल्या 7 दिसाच्या भितर जरी एकूय फ्लायट डायरेक्ट गोंयांत येनासलें आसत सुद्दां आसत जाल्यार वेगवेगळ्या राज्यांनी ते येता, बट नियर बाय त्या कंट्रींतले त्या फ्लायटाचेर येवपा खातीर तांकां प्रोविजन आसतलें. ते त्या फ्लायटाचेर येवन त्या स्टेटींतल्यान पर्टिक्युलरली दे ट्रॅवल बाय रोड ॲट प्रेजेंट तरी त्या खातीर वेगवेगळे जे आसा, आनी अदरवायज बाकीचे सगळे कॉर्डिनेट करता. त्या खातीर आमी तेंच्यांनी इंडियन एम्बसी कडेन थंयसर आशिल्ल्या इंडियन एम्बसी कडेन संपर्क करचो, जेणे करून ते परत गोंयांत येवपाक शकतले. त्या बद्दल ह्या निर्णयाचें हांव खूब खूब स्वागत करता. दुसरो, आयचो जरी कोविड-19 वॉर चालू आशिल्लें जाल्यार सुद्दां काही सरकारचो आज म्हत्वाचो निर्णय जो आमी घेतलो तो गव्हर्मेंट ऑफ गोवाच्या वतीन IIT खातीर जी लँड ट्रान्सफर करपाक जाय आशिल्लें तें हँडींग ओवर ऑफ द लँड हाजें एक स्मॉल फंक्शन, आमी व्हडलें फंक्शन करूंक शकूंक ना, तरी फंक्शन इन प्रेजन्स ऑफ आमचो थंयचो स्थानीक आमदार विश्वजीत राणे, एट प्रेजंट हेल्थ मिनिस्टर, परत CS, IIT डायरेक्टर डॉक्टर मिश्रा, आमचे सेक्रेटरी एड्युकेशन नीला मोहन, आनी सेक्रेटरी फॉर द टेक्निकल एड्युकेशन विवेक कामत, आनी गुळेले सरपंच आनी तांचे सगळे पंच हे सगळे उपस्थित आशिल्ले. एट प्रेजंट 10 लाख स्क्वेअर मिटर लँड ही IIT गोवा खातीर गुळेले ग्रामपंचायत क्षेत्रांतली आज आमी हँडओवर केले. सो दॅट IITचो डायरेक्टर हांचें म्हणणें आसा की विदीन 2 year ते आपलो कॅम्पस रेडी करतले. 2 वर्सांच्या भितर IIT जी फामागुडी हांगासर चलता ते थंयसर जाता तितके बेगीन शिफ्ट करतले. सद्याच्या घडीक ही खूब व्हड गजाल आसा आमच्या दृश्टीन. कोविड-19 वॉर चालू आसतना सुद्दां येदो मोठो निर्णय सरकारान घेतलो आनी आमी लँड जी आसा ही तांकां ट्रान्सफर केल्ली आसा. दुसरें, आतां पर्यंत गोंयकार जे वेगवेगळ्या राज्यांनी आसा, अशें जवळपास 4500 लोकांनी रजिस्ट्रेशन ऑनलायन कलेक्टरा कडेन केल्लें आसा. वेगवेगळे गोंयकार ही वेगवेगळी मोड ऑफ ऑपरेंटी आपली येवपाचे जे आसा बाय पर्सनल व्हेहिकल, अदरवायज बाय रेंटल व्हेहिकल ठरोवन येता. ताच्या खातीर आमी जेन्ना गोंयची खंयचीय बस भायर वयता भायल्या राज्यांत वीथ पेड फेसिलिटीज ते वता. म्हणजे फॉर एग्जाम्पल काल कासरगोड गेल्ली जाल्यार येता आसतना जे कोण आसा तांकां तांच्यांनी आमी फेसिलिटेट करता. अशा पद्दतीच्यो वेगवेगळ्यो कदंबा बसीस जेन्ना भायल्या राज्यांत वता तांकां फेसिलिटेट केले वयतले, किंवा सोशल मिडिया किंवा बाकीच्या माध्यमांतल्यान तेन्ना सगळ्यांक सांगले वयतले. अदरवायज बाकीचे जे कोण येता तेंच्यांनी आपली पर्सनल व्हेहिकल किंवा पर्सनल ट्रान्सपोर्टेशन घेवन तेंच्यांनी येवपाक कांय हरकत ना. येयल्ल्याची प्रत्येकाची टेस्ट जी आसा ही टेस्ट केली वता, आनी ती टेस्ट केल्या उपरांतूच ताका ताज्या होम क्वॉरंटायना खातीर 14 दीस धाडलो वता. पण आमी आजुनूय बी म्हणजे 17 तारखे पर्यंत लॉकडावन जो आसा हो लॉकडावन त्याच पद्दतीत आमी मेनटेन करपाक जाय अशें म्हाका दिसता. आमी ग्रीन झोन आहा हो जर मेनटेन करतले जाल्यार आमकां लॉकडावन त्या पद्दतीचें पालन करप, किंवा भायरसून येयल्ल्या एखादो मनीस भायर म्हणजे गोंयकार जरी आसत जाल्यार त्यांनी लॉकडावन पाळप गरजेचें आसा. कारण कितल्याशाच जिल्ल्यांनी आमच्या सायडीक आशिल्ले कर्नाटक राज्य आसा थंयसर आशिल्लो देवनागरी आपलो दावणगरी ह्या जिल्ल्यांत पूर्ण ग्रीन झोन आशिल्लो. पण एकाच दिसाक जर 25 केस पॉझिटिव्ह येता आसत जाल्यार ह्या निर्णयाचो आमकां एक भंय जो आसा हो कायम आमच्या मनान आसतलो. त्या खातीर सगळ्यांनी अशा बाबतींतलें सहकार्य करप हें गरजेचें आसा. त्या खातीर जे कोण येवपी आसा त्या सगळ्यांनी ही सगळी प्रिकॉशन्स घेवपाक जाय. तिसरो, कोविडच्या बाबतींत सांगता आसतना आतां पर्यंत जवळपास 3100 पर्यंत टेस्ट ज्यो आसा कंप्लीट केल्यो. आजुनूय सस्पेक्टेड आनी डावटफूल जे कोण मेळटा, सारी ILI लायक सिमटम्स जे मेळटा पळय न्ही, त्या सगळ्या जाणांक आमी टेस्ट केले वता. ओके. फक्त एकूच निर्णय जो आत्ता SEC कमिटीन आत्ताच्या घडीक जो क्लियर केला तो विथ प्रायर परमिशन
आमी SSCची एग्जाम जी आसा ही 21 तारखेच्यान सुरू जाता आनी 12वीचे जे 3 पेपर उरल्या हे 20 तारखेच्यान सुरू जाता विथ प्रायर परमिशन फ्रॉम द MHA आमी परमिशन घेवन ते तांकां परमीट केला की 21 मेच्यान ही 10वीची एग्जाम आनी 20 तारखेच्यान 12वीची एग्जाम जी 3 पेपर उरल्या ते घेवपाक सरकारान परमिशन दिल्लें आसा. थँक्यू. सांग संजय. संजय सांग. संजय संजय सांग. संजय सांग. सद्गुरू सद्गुरू हय. लेबरांची तूं म्हणटा हय हे पळय लेबरांची जी वेवस्था आसा तांच्यांनी रजिस्ट्रेशन केलां. ओके हे रजिस्ट्रेशन जरी केलें आसत जाल्यार जो पर्यंत रेल्वे मिनिस्ट्री आमकां ट्रेन हांगासल्यान परमिशन दिना तो पर्यंत ते फायनल जावंक शकना. कदाचित 2 दिसां भितर केन्नाय जावंक शकता. आमी रेल्वे मिनिस्ट्रीच्या परमिशना खातीर रावल्या. सूरज सूरज ताजी SOP जी आसा पळय न्ही ही डिसायडेड जाल्ली आसा. त्या SOP प्रमाणे तांकां आतां तुजें म्हणणें एक तर मुंबय येतले किंवा कोची येतले. ओके आमी आयदर आतां ते मुंबय किंवा कोची एट प्रेझेंट तरी रस्त्यार बाय रोडूच विचार करचो पडटलो. ताका दुसरो बाय फ्लायट काय तांकां अजून त्या पद्दतीन प्रोविजन ना. ओके ताच्या खातीर जर तेंचे थंयसर जर क्वॉरंटायन केलें किंवा थंय टेस्ट केलें जाल्यार हांगा केल्या वयचना. जर ते हांगा डायरेक्टली आयले बाय रोड जाल्यार हांगा तांकां टेस्ट करून क्वॉरंटायन करपाची सरकाराची तयारी आसा. कितें म्हटलें तुवें? ना तुज्या इन्फॉर्मेशना खातीर सांगता बाकीच्या राज्यांतल्यो सगळ्यो बोर्ड एग्जामी ज्यो आसा पळय न्ही ह्यो चडश्यो जाल्या. ओके त्यो खंयच्याच राज्यांनी उरूंक ना. फक्त दिल्लींतल्या एखाद्या बोर्डाची नॉर्थ इस्टांतली कितें तरी उरलेली. बाकी सगळ्या बोर्डांच्यो एग्जामी जाल्ल्यो आसा. ताच्या खातीर आमी स्टेटीचो निर्णय जो आसा हो घेतलेलो आसा. आमी सगळे सोशल डिस्टन्सींग आनी नॉर्म्स जे आसा हे सांबाळे वयतले. मायाभूषण आमी जेंकां भायर धाडटा तांकां कोणाकूच हांगा टेस्ट करिना वयता आसतना. ओके तांकां थंय ड्रॉप करून ताका येताना फक्त ती बस जी आसा पळय न्ही ही थंयसर सॅनिटायज म्हणना बट ती धुवन बीन घेतली वता मागीरूच तांकां हाडलें वता. बट जेंकां हाडटले आमी ओके तांकां आमी टेस्ट करूनच भितर घेता. एक म्हणजे आमी कन्विन्स करता आमच्या सायडींतल्यान जे कोणाक आत्तां काम आसा गरज आहा ते वचूं नाका म्हणून. GCCI आनी बाकीच्या सगळ्या जे बाकीच्यो बॉडीज आसा तांचेंय तितकेंच काम आसा. आमकां खबर आसा ही मॅन पावर आमकां गरजेची आसा. तांच्यांनी तांकां कन्विन्स करपाक जाय. हाज्या पयलीं थोडे दीस लोकांक धांवडून घालपाची तयारी करताले तेजेरूय आमी लक्ष दिवपाक जाय. थोडे दीस पयलीं सगळ्या जाणांक धांवडून घालपाच्योय भाशा जाताल्यो.
तें आमकां समजूंक जाय, लोकांनी समजपाची गरज आसा. रुपेश. आवाज ना तुका. रुपेश रेंजीन ना. लौकिक. नॉन रेजिडेंट ऑफ इंडिया. हय, तुका NRIची म्हजे कडेन आत्तां एक्झॅक्टली फिगर येवंक ना. हांव चॅक करता आनी मागीर सांगता. हय. कोण? अलिशा. अलिशा सांग. रिपीट कर. आयकूंक येना. तूं बाकीचे उलोव नाकात. तुमी बाकीचे उलोव नाकात. एकट्याकूच उलोव न्ही. हा सांग. तूं OCI होल्डरच्या बाबतींत सांगता पळय न्ही, ताजे MHAची गायडलायन ताज्या बाबतींत अजून क्लियर ना. ती क्लियर जाल्या उपरांत सांगता हांव. कॅन्झील. रिपीट कर. हय, तेजें कितें जालें? ती वचोंक ना. आंग्रियाच्या शीप ओनरान अजून डिसिजन घेवंक ना. ताचो कॅप्टन किंवा शीप ओनर जो आहा पळय न्ही, ताणें अजून डिसिजन घेवंक ना. आमी फोर्सफुली कशें देंवयतले तांकां? कार्निकाचे तेंच्यांनी डिसिजन घेवपाक जाय न्ही रे. ते जवळ पर्यंत डिसिजन घेयना धाडपाच्या गोंयांत, आमी कशें घेतले एखाद्या शीप ओनराची डिसिजन? संदीप. संदीप. तीच सांगता न्ही रे आमी. आयक आमी जेन्ना जी बस वता पळय न्ही, आमी तेन्ना तांचे कडेन कॉर्डिनेट करीत आसा. आतां एक बस मध्य प्रदेश गेल्या, ती वाया मुंबय पुणा करून येवपाची आसा. हय, ताजी डिटेल्स जी आसा ही आमी सोशल मिडियाचेर घालता. आमच्याय सायटीचेर घातली वयतली. कोण? ओके. किशोर. आवाज दे आता. किशोर. किशोर. हय. हय. आत्तां हांव कमेंट करूं शकना. इकॉनॉमीक रिवायवल कमिटीचो रिपोर्ट हो डिटेल त्या रिपोर्टांतल्यान गेल्या उपरांत तेंच्यांनी जायती सजेशन्स दिल्या. गव्हर्मेंट वॉन्ट्स टू टेक द एक्शन ऑन दॅट. देव. देव. देव सांग. तूं वयर कोण अभिजीत म्हणून. देव. येना. अभिजीत. हय.
आयकोंक येता? एक इश्यू आसलो कितें जे लॉकडावन टायमार ते ट्रान्सपोर्टान कितें आरटी बुक नाजाल्यार ट्रान्सफर बी केल्लेले गाडीने ट्रान्सफर बी केल्लेले सो लॉकडावन आसल्यार सगळें बंद आसलेशें आतां जेन्ना तीन ओपन जाल्या तेन्ना ते परत वयताना ते तेंचे कडेन एक्स्ट्रा चार्जीस घेता सो कितें म्हायती बी आसा म्हाका तुवें सांगला तो विशय कळ्ळो ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाच्या रिलेटेड. हांव चॅक करता आनी अकॉर्डिंग टू डॅट इन्स्ट्रक्शन दिता. कोण? हय जालें मरे. हिंदी जाय? चलो डायरेक्टर ऑफ ट्रांसपोर्ट याद कर म्हाका. चल हिंदी. मैं आज के प्रेस कॉन्फ्रेंस में आप सभी का स्वागत करता हूं. और जैसे कि गोवा फाइट कोविड-19 आज तक 3 अप्रैल से आज भी एक भी केस गोवा में नहीं है. वी आर इन ग्रीन जोन. और इसीलिए आज तक हमने टेस्ट जो कंप्लीट किया और 3000 प्लस टेस्ट आज गोवा में कंप्लीट किया. जो हमें गोवा के बाहर से यहाँ पे आते हैं उन्हीं की टेस्ट हम सभी की टेस्ट कंप्लीट करते हैं. जो डाउटफुल मिलते हैं, जो सर्वे करके हमने जो कुछ फाइंडिंग्स मिला था उसी के ऊपर भी आज भी हम टेस्ट कंप्लीट कर रहे हैं. गवर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ द होम अफेयर्स ने जो डिसीजन लिया द मोमेंट ऑफ द इंडियन नेशनल स्टैंडर्ड आउटसाइड द कंट्री एंड स्पेसिफिकली पर्सन ट्रैवल फ्रॉम द एब्रॉड, इस डिसीजन का मैं गोवा की तरफ से स्वागत करता हूं. और ढेर सारे इंडियंस बाहर है, वैसे गोवा के लोग भी आज तक रजिस्टर्ड हुए 3100 लोग जो एब्रॉड में हैं वो आना चाहते हैं. सो फिर इस निर्णय का भी मैं स्वागत करता हूं. इसी के साथ ढेर सारे लोगों को इंडिया आने के लिए मिलेगा. कोविड वॉर चलते हुए भी गोवा सरकार ने एक बहुत बड़ा स्टेप लिया, बड़ा निर्णय लिया कि जो लैंड ट्रांसफ़र 10 लाख स्क्वायर मीटर का लैंड आईआईटी को ट्रांसफ़र करना था, वो लैंड हम आज के दिन हमने ट्रांसफ़र एग्रीमेंट साइन करके हैंडिंग ओवर ऑफ द लैंड पेपर टू द डायरेक्टर ऑफ द आईआईटी को आज ट्रांसफ़र कर दिया. इस फंक्शन, आज छोटा सा फंक्शन, उसमें हमारे हेल्थ मिनिस्टर, सीएस, आईआईटी डायरेक्टर से सभी लोग थे. इसी में से ये बहुत गोवा सरकार की बड़ी स्टेप है. कोविड वॉर चलते वक्त भी आईआईटी का लैंड ट्रांसफ़र करने की स्टेप हमने ले ली है. इसी के साथ आज बाकी 10th और 12th स्टैंडर्ड, जो 12th स्टैंडर्ड के जो पेपर बचे थे वो 20 तारीख से स्टार्ट हो रहे हैं. 10th स्टैंडर्ड के एग्ज़ाम जो ने 21 तारीख से स्टार्ट हो रही हैं. बस इतना ही मेजर डिसीजन आज के दिन थे. थैंक यू. लेबर लोग जाने के लिए 80,000 से भी ज़्यादा रजिस्टर्ड हो गए हैं. इसलिए जो खुद गाड़ी या नोटिफाई करके कुछ जा रहे हैं, कर्नाटक और महाराष्ट्र को जो जा रहे हैं, जहाँ जाना चाहते हैं, उनको हम उनके बॉर्डर तक छोड़ने की व्यवस्था गोवा सरकार ने की है. बाकी स्टेट जो लेबर यहाँ पे रजिस्टर्ड है उनके बाय ट्रेन हम भेज देंगे. हमने हमारे डिटेल्स रेलवे मंत्रालय को लिखा है. तो रेलवे मंत्रालय से परमिशन आने के बाद हम उनकी जाने की व्यवस्था कर देंगे. जी हाँ, मुझे बिल्कुल मालूम है, क्योंकि इतना लेबर एक ही साथ में गोवा से गया तो फिर कंस्ट्रक्शन लाइन और बाकी जो सब रिलेटेड जो काम चल रहे हैं इनके लिए असर बिल्कुल पड़ जाएगा. इसीलिए मेरी बात है, जो अभी काम वर्किंग स्टार्ट हुआ है, इकोनॉमिकल एक्टिविटी स्टार्ट हुआ है, फैक्ट्रीज, इंडस्ट्रीज, कंस्ट्रक्शन सभी जगह काम स्टार्ट हुआ है. तो मेरी रिक्वेस्ट है सभी कॉन्ट्रैक्टर से, सभी इंजीनियर से, सभी गोवा चैम्बर ऑफ कॉमर्स और सभी बॉडी से जितना हो सकता है जो अभी काम में आ रहे हैं उन लेबर को अभी रुकवा के लेना. ये जिम्मेदारी सरकार की है, वैसे बाकी सभी की है. तो सभी लोगों ने उन्हें कन्विंस करना चाहिए, उन्हें बताना चाहिए कि गोवा कोविड मुक्त है, आप जाने के बजाय यहाँ से काम करना. इसलिए हमने उनको भी कहा है कि उनकी तरफ से भी कन्विंसिंग स्टार्ट होना चाहिए. नहीं होगा अभी. हरीश सांग किती झालंय? एक्साइज ड्युटी वाडयतलो काय म्हणटा रे तूं? अजून निर्णय जावंक ना, अजून डिसिजन जावंक ना, अजून तरी डिसिजन जावंक ना. फाटलो निर्णय, फाटले वाडयला न्ही रे पेट्रोल. चल बरें.
तो संजय वयर चल गेलो मरे थँक्यू.